तुमच्या घरात तुळशीचे पवित्र रोप आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की या तुळशीमध्ये तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि अडथळे दूर करता येतात? अनेक लोकांना तुळस लावण्याचा फायदा होत नाही, कारण त्यांना शास्त्रात सांगितलेले 5 गुण उपाय माहीत नसतात. तुळशीच्या केवळ एका पानाने किंवा एका मातीच्या कणाने तुमचं भाग्य बदलू शकतं. आजच्या या विशेष सखोल व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीला घरात कायमचे खेचून आणणारे आणि तुमचे अडलेले काम पूर्ण करणारे तुळशीचे 5 अचूक उपाय पाहणार आहोत. 5वा उपाय तर तुमचा भाग्य बदलून टाकणार आहे. तो उपाय नक्कीच बघा. तुळस केवळ एक वनस्पती नाही, ती साक्षात लक्ष्मी देवीची आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूपात निवासस्थान आहे. पद्मपुराणात असे म्हटले जाते की ज्या घरात तुळस असते त्या घरात यमदूत सुद्धा प्रवेश करत नाहीत. जेव्हा आपण तुळशीचे महत्त्व पूर्णपणे समजून घेतो, तेव्हा तिची पूजा अधिक फलदायी होते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुळस सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी ओढून घेते. पण तुळशीला लावण्याचे, पाणी देण्याचे आणि तिची पूजा करण्याचे काही कडक नियम आहेत. जर ते नियम पाळले नाहीत तर तुळस अजूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाही. म्हणून आपण अत्यंत महत्त्वाचे ते 5 अचूक उपाय पाहूया, जे तुमचे भाग्य उजळवून टाकतील. कर्जातून मुक्ती आणि पैशाचा सातत्यपूर्ण प्रवाह हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. तुळशीच्या रोपाला आपण रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावायला हवा. पण महत्त्वाचा नियम ऐका. हा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा असावा आणि त्यात हळदीची पावडर मिश्रित असलेली वाटी वापरावी. दिवा लावल्यानंतर डोळे बंद करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र कमीत कमी 11 वेळा उच्चारा. केवळ दिवा लावणे महत्त्वाचे नाही, तर त्या मंत्राच्या उच्चाराने निर्माण होणारी सकारात्मक कंपने तुमच्या घरातून कर्जाचे आणि आर्थिक अडचणींचे नकारात्मक ढग दूर करतात. हा उपाय रोज न चुकता केल्यास तुम्हाला आर्थिक संकटातून मार्ग मिळायला लागतो. तुम्ही अनुभवून घ्या आणि मग विश्वास ठेवा. उपाय 2. घरात स्थिर लक्ष्मी आणि सुख शांतीसाठी तुळशीच्या 3 किंवा 5 पानांवर थोडेसे शुद्ध कुंकू लावून ही पाने अतिशय जपून घरातील तिजोरीमध्ये किंवा जेथे तुम्ही पैसे ठेवता त्या कपाटात ठेवा. हा उपाय फक्त शुक्रवारी सकाळी करावा. कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. तुळस आणि कुंकू यांचा संभोग थेट देवी लक्ष्मीला आवाहन करतो. या उपायामुळे लक्ष्मी देवी तुमच्या घरात स्थिर राहते. पैसा येतो पण तो टिकतो सुद्धा. तुम्हाला फक्त दर शुक्रवारी ती जुनी पाने काढून नवीन पाने ठेवायची आहेत. जुनी पाने तुळशीच्या मुळाशी ठेवावीत. उपाय 3. व्यवसायात प्रगती आणि नोकरीत बढती. गुरुवारी तुम्ही भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी तुळशीच्या 108 पानांची माळ अर्पण करा. जर 8 माळ शक्य नसेल तर 108 पाने अर्पण करा. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनहार आहेत आणि ते तुम्हाला भाग्य आणि प्रगती देतात. हा उपाय तुमच्या व्यवसायात विष्णू चक्राप्रमाणे गती आणतो. नोकरीत आणणाऱ्यासाठी हा उपाय बढतीचे दरवाजे उघडतो आणि तुमच्या कामातील अडथळे दूर करतो. हा उपाय तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा करू शकता. उपाय 4. विवाह किंवा शुभ कार्यासाठी. हा उपाय अनेक लोकांना माहीत नाही. तुळशीच्या मुळाशी माती अत्यंत पवित्र असते. या मातीचा टिळा तुम्ही रोज सकाळी स्नान झाल्यावर कपाळावर लावा. हा टिळा लावल्याने तुमच्या शरीरात एक आकर्षक शक्ती निर्माण होते. त्यामुळे तुम्ही जिथे जाल तिथे लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतात. तुमच्या विवाहात अडथळे येत असल्यास किंवा एखादे सरकारी काम अडले असल्यास हा उपाय तुम्हाला त्वरित यश देतो. हे एक प्रकारे तुळशीचे कवच आहे, जे तुम्हाला प्रत्येक नकारात्मक ऊर्जेपासून वाचवते.
तुळशीचे रोप कधीही दक्षिण, पूर्व, आग्नेय दिशेला ठेवू नये. हे वास्तू नियमानुसार सर्वात मोठे पाप मानले जाते. तुळस नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला किंवा घराच्या मुख्य दाराजवळ ठेवावी. आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे आणि तुळस ही जलतत्त्वाची देवता मानली जाते. अग्नी आणि पाण्याचा संयोग वास्तुदोष निर्माण करतो. योग्य दिशेला तुळस लावल्यास तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आपोआप बाहेर फेकली जाते. तर हे सोपे, साध्या तुळशीचे 5 अद्भुत उपाय तुम्ही जर श्रद्धेने आणि शास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार हे उपाय केले तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या घरात सुख, शांती आणि पैशाची कधीच कमी पडणार नाही. आता तुम्हाला कोणता उपाय सर्वात जास्त प्रभावी वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा प्रत्येक लाईक आणि कमेंट आम्हाला अधिक सखोल माहिती आणण्यासाठी प्रोत्साहन देतो. पुढील शुक्रवारी एका नवीन अत्यंत रहस्यमय आध्यात्मिक विषयासोबत भेटूया. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.